नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लोकसेवा अकॅडमीच्या अप्पा हातनुरे सरांच्या राज्यघटना या नोट्सचा रिव्ह्यू करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. याची किंमत ₹260 आहे. तुम्ही ऑनलाईन याला परचेस करू शकता किंवा लोकसेवा मॉलमधून तुम्ही याला घेऊ शकता. याच्या जवळपास सर्व विषयांच्या नोट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि नक्कीच या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला आउटपुट देऊ शकतात. याची अनुक्रमणिका आपण पाहू शकता इकडे. याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये जे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आहेत एक्झाम ओरिएंटेड ते सर्व खूप व्यवस्थित देण्यात आलेले आहेत. इकडे आपण हे बघू शकता की यामध्ये सुरुवातीचा टॉपिक जो आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, तो सर्वात जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला हिस्ट्रीमध्ये तसेच पॉलिटीमध्ये दोन्हीकडे या टॉपिकचा वापर होतो. हा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला तर 2-3 क्वेश्चन्स तुमचे आरामात सुटू शकतील. त्यानंतरनं घटनेची निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य आणि राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मौलिक संरचना, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती, त्यानंतर अतिमहत्त्वाचं म्हटलं तर राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंडळ, संसदेचे संघटन, रचना, कालावधी, संसदेचे पदाधिकारी, कामकाजाची साधने, कायदे निर्मितीची प्रक्रिया, अर्थसंकल्प प्रक्रिया आणि घटनात्मक तरतुदी. म्हणजे जो पार्लमेंटचा टॉपिक आहे तो त्यांनी अगदी छोट्या छोट्या सेक्शन्समध्ये विभागलेला आहे की जेणेकरून तुम्ही वेटेज वाईज व्यवस्थित रिवाईज करू शकता याला. त्याच्यानंतर संसदीय समित्या, कॅग, महान्यायवादी आणि महाधिवक्ता, राज्यपाल, केंद्र राज्याचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, राज्य कायदे मंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरणे, लोकपाल, लोकायुक्त हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे MPSCला आणि UPSCला पण. लोकपाल, लोकायुक्त, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्यीय संबंध, केंद्रशासित प्रदेश, घटनात्मक आयोग, बिगर घटनात्मक आयोग. हे जे आहेत घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग याच्यावरती ऑलमोस्ट एखादा दुसरा प्रश्न नेहमी असतो की घटनात्मक आयोग कोणते आणि बिगर घटनात्मक आयोग कोणते, तर ते आपण व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा, आणीबाणी, घटनेची अनुसूची, सूची, घटनेतील भाग, महत्त्वाची कलमे, कार्यालयीन भाषा. हे जे शेवटचे 4 टॉपिक आहेत पॉलिटीचे, तर ते खूप व्यवस्थित आपल्याला करायचे आहेत कारण त्यातून फॅक्च्युअल डेटा घेऊन राज्यसेवा तसेच कंबाईनला वगैरे क्वेश्चन्स हमखास विचारले जातात. त्यानंतर दुसरा सेक्शन जो आहे तो ग्राम प्रशासन, दॅट मीन्स पंचायत राज. तर त्याच्यामध्ये त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी हे पण महत्त्वाचं आहे. संहिता ज्या आहे ज्या वारंवार प्रश्न विचारले जातात आणि VVIP टॉपिक 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिनियम आणि त्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि चार्ट फॉर्ममध्ये या सर्व गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. तुम्ही MPSC किंवा UPSC कुठल्याही एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे पुस्तक म्हणजे ही जी नोट्स आहे ते खूप जास्त उपयुक्त आहेत. खूप कमी वेळामध्ये तुम्ही खूप सुंदर रिव्हिजन तुमचं करू शकता आणि हे नक्कीच तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट देणार आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी काही हवं असेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक पाहू शकता की ऐतिहासिक पार्श्वभूमी या अशा टाईपमध्ये हे पुस्तक आहे. यातून तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटेल तुम्ही ते अंडरलाईन करू शकता आणि डेफिनेटली हे नोट्स असल्यामुळे याच्यातल्या ऑलमोस्ट सर्वच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, पण तरीसुद्धा त्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला पटकन लक्षात ठेवायच्या असतात तर त्या तुम्ही अंडरलाईन करू शकता कारण अंडरलाईन केल्यानंतर त्या ऑलरेडी त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. कारण हाताने आपण ज्यावेळी एखादी गोष्ट करतो ती आपल्या ब्रेनमध्ये जास्त काळापर्यंत राहते. तर यानंतर अशा पद्धतीचे हे सर्व टॉपिक्स आहेत. आपण पाहू शकता अतिशय कुठलाही जास्तीचा बल्की डेटा न देता खूप कमी पेजेसमध्ये हे दिलेलं आहे. म्हणजे जेवढं कमीत कमी करता येईल तेवढं दिलेलं आहे, पण डेटा खूप व्यवस्थित आहे, मुद्देसूद आहे, मांडणीसुद्धा सुटसुटीत आहे. अगदी समजायला सर्व तुम्हाला सोपं पडेल. जर तुम्ही हे पुस्तक घेतलं नसेल किंवा पॉलिटीसाठी कुठलंही पुस्तक नसेल किंवा तुमची एक रिव्हिजन दुसऱ्या कुठल्या बुकची झाली असेल तर तुम्ही रिव्हिजनसाठी हे वापरू शकता. अंडरस्टँडिंग व्यवस्थित होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे रेफरन्स बुक आहे तर ते वापरू शकता. ऑलमोस्ट MPSC कंबाईन राज्यसेवा करणाऱ्या सर्वच मुलांकडे हे पुस्तक असतं. So thanks for watching. If you like the video then please do like, share and subscribe.